आलो आहोत अंधेरी पूर्व मतदारसंघात. जाणून घेऊयात लोकांचा निर्धार लोक निर्धार चॅनलच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये. अंधेरी पूर्व मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं, कोणाचा आवाज भारी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा या पक्षाचा आवाज मला तरी वाटतंय. कोण उभे आहे तिथे? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोण उभे आहेत तिकडे उमेदवार? ऋतुजा रमेश लटके. तुम्हाला काय वाटतं की त्या येतील इकडे निवडून? त्या येतील म्हणजे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, इतरत्र सर्व चांगली चांगली कामं केलेली आहेत, त्यामुळे ते येतील. एक विशेष तुम्ही एक काम सांगू शकाल की त्यांनी इकडे केलंय ज्याच्यामुळे लोकांना त्याचा लाभ झालाय किंवा त्यामुळे लोकांचे म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे असं काय आहे? डेव्हलपमेंटचं अजून तिथे तसं काय नाही, परंतु त्यांनी बाहेर जे केली आहेत ती चांगली चांगली कामं केलेली आहेत. पावसाळ्याच्या टायमाला ज्यांची घरं वगैरे उद्ध्वस्त झाली त्यांची घरं बसवून दिलेली आहेत. सर्व अशी बरीचशी कामं त्यांनी चांगली चांगली केलेली आहेत. म्हणजे त्यांना पिरियड पण त्यांना कमी भेटला आणि त्यांनी चांगली कामं पण केली त्याच्यामध्ये. पुढचे 5 वर्ष काय अपेक्षा कराल? अजून काय तुम्ही बघाल इकडे चांगलं झालेलं? चांगलं पुढचं 5 वर्ष म्हणजे जर आपली सत्ता आली तर त्यांना चांगला निधी भेटेल. निधीमुळे सर्व कामं अडकलेली होती. त्यांना आता ते पोटनिवडणूक झाल्याच्या नंतर त्यांना निधी नव्हता, त्याच्यामुळे कामं अडकली होती. आता ते स्वतः करत होत्या, ती गोष्ट वेगळी. पण आता जर सत्ता आली तर ते आपल्या निधीच्या आधारे भरपूर कामं करतील. अंधेरीमध्ये आवाज कोणाचा? अंधेरीमध्ये तरी सध्या तरी ऋतुजा रमेश लटकेंचाच आवाज आहे. कारण रमेश लटके साहेब जे भावी आमचे आमदार होते त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत या अंधेरी विधानसभेमध्ये आणि त्यांच्या यानेच आशीर्वादाने आमच्या वहिनी साहेब जे आहेत ऋतुजा रमेश लटके त्याही खूप कामं करतायत सगळीकडे, म्हणून त्यांचाच आवाज आहे आणि त्याच जिंकून येतील आम्हाला पूर्ण 100% गॅरंटी आहे. 100% गॅरंटी? मला सांगा, लाडकी बहीण योजनेचं खूप महिलांना लाभ झाला आहे, तर तुम्हाला काय वाटतं की या लाडकी बहीण योजनेमुळे जे बोलतायत की लाडकी बहीण योजना सरकारने चालू केलेली आहे, परंतु दुसरे ज्या गोष्टी महाग आहेत जसं काय सिलेंडर आहे, बाकीचे डाळ आहे, तेल यांचे भाव जास्त जे वाढवलेले आहेत ते जर कमी केले असते आणि ही लाडकी बहीण योजना काढायची गरजच लागली नसती सरकारला. हे फक्त लोकांना फितवण्यासाठी एक आमिष दिलेला आहे सरकारने. इकडे जे उभे आहेत ऋतुजा रमेश लटके, तर मला एक विशेष काम सांगाल जे त्यांनी इकडे केलं आहे, ज्या कारणास्तव म्हणजे आता इकडे बोललं जातं की लोकप्रिय आमदार म्हणून त्यांना एक नाव दिलं जातं, तर काय सांगाल त्याबद्दल? ऋतुजा रमेश लटके लोकप्रिय आमदार, जसे की रमेश लटके आमचे लोकप्रिय आमदार होते तसंच ऋतुजाताई रमेश लटकेंचा वारसा जो आहे तो पुढे नेत आहे. गोरगरिबांना जे मदत करतायत, कोणत्याही कामासाठी कुठलीही व्यक्ती गेली, सामान्य माणूस जरी गेला तरी त्यांना आपलंसं करून आपल्यासारखं समजून त्यांची सगळी कामं पूर्णपणे ते व्यवस्थितपणे पूर्ण इमानदारीने करतात. काय वाटतं अंधेरी पूर्व मध्ये कोणाचा आवाज भारी? मशाल. कोण उमेदवार कोण उभे आहे तिकडे? मशाल ऋतुजा लटके. का त्यांचा आवाज का भारी? आम्ही पहिल्यापासूनच आमची शिवसेना बाळासाहेबांची. मला सांगा, लाडकी बहीण योजना जी निघाली त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की महिलांचे जे मत आहेत ते जास्त करून सपोर्ट मध्ये महायुतीला जात आहे? नाही, असं नाहीये. म्हणजे ती योजना छानच आहे, पण आमचं सरकार आलं तर त्याच्यापेक्षा चांगली योजना येईल. अजून जर त्या निवडून आले तर तुम्ही अजून पुढचे वर्ष काय अपेक्षा कराल की त्यांनी काय डेव्हलपमेंट इकडे केली पाहिजे? आमचं बऱ्याच वेळपासून रिडेव्हलपमेंटचं जे म्हणजे आमचं SRA काम अडलेलं आहे ते त्यांनी याला न्यावं, म्हणजे त्याचा प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. अंधेरीमध्ये कोणाचा आवाज भारी? मुरजी काका पटेल. का तुम्हाला असं का वाटतं? कारण गेली 20 वर्ष आमच्याकडे आमदार असतानाही जे विभागात काम नाही झाले ते एक आमचे लोकनेते म्हणून मुरजी काका पटेल या प्रत्येकाच्या घरी कधी रात्री अपरात्री उभे राहतात. प्रत्येकाच्या वेळेप्रसंगी ते आमच्या खांद्याला खांदे लावून असतात आणि त्यांचा विजय अंधेरी विधानसभेत यावर्षी 100% आहे. एक विशेष काम सांगाल जे त्यांनी केलंय इकडे? मुरजी काकांनी गेली 20 वर्ष तसेच कोविड मध्ये प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले.
जे कुठल्या आमदार नगरसेवकांनी ज्या वस्तू पुरवल्या नाहीत त्या या अंधेरी विधानसभेच्या काकांनी पुरवल्या. काय निवडून आले तर पुढचे 5 वर्ष तुम्ही काय अपेक्षा कराल, काय डेव्हलपमेंट पाहाल? निवडून आले तर काकाने आम्हाला शब्द दिला, पहिला मालपडवणीचा विकास होणार. हे काकाने आत्ताच आम्हाला सभेमध्ये शब्द दिला आणि आमच्या विभागातला एकही माणूस रोजगारासाठी शक्यतो बाहेर जाणार नाही, इथेच इंडस्ट्री उभी राहणार. तुम्हाला असं वाटतं की नक्की इकडे निवडून येतील तर मुर्जीजीच येतील? हो नक्की 100% येणार असा आमचा विश्वास आहे. मध्ये लोकमत कोणाला? श्रीमती ऋतुजाताई लटके. का असं तुम्हाला का वाटतं? कारण माननीय श्री रमेश लटके कार्यरत गेली 35 वर्षे काम करतायत. शाखा प्रमुख, गट प्रमुख, नगरसेवक, गेली 15 वर्ष आमदार, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची मिसेस ऋतुजा लटके हे चालवत आहे. तर त्यांची जी कामाची पद्धत आहे ती जगावेगळी आहे. आपुलकीपणा, काम करण्यात कधी कंटाळा नाही, कधी कोणाला मदत हवी असेल तर ते लगेच तत्पर करतात. मुलांचे ऍडमिशन झालं, गटराच्या पाण्याची लाईन झाली किंवा पाण्याची लाईन झाली, रस्ता झालं किंवा भुयारी मार्ग झाला, ऍक्च्युली ते हयात असताना त्यांनी सगळं पास वगैरे करून ठेवलं होतं. आणि आता नंतर शिंदे गटाव या लोकांनी मग बोलले की आम्ही बनवलं, तो नाहीये. बरेच 2017 सालीच त्याचं ओपनिंग केलं होतं श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी. त्या निवडून आल्या तर काय अपेक्षा कराल, कोणते डेव्हलपमेंट तुम्ही इकडे पाहायला आवडेल तुम्हाला? डेव्हलपमेंट आता त्यांनी तर हळूहळू सुरुवात तर केलीच आहे. पाण्याची व्यवस्था सगळीकडे करून दिली आहे. भरपूर ठिकाणी अंधेरीमध्ये गार्डन्स बनवले आहे, बसाय उठायला जागा बनवल्या, व्यायामशाळा बनवल्या आहे, रस्ते बनवले. हे आपला मंडप बघू शकता, पुरमोगरा सार्वजनिक मंडळ, त्यांचाही याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी झोपडपट्टी आहे ती हटवण्याचं काम ते करतील. तुम्ही जसं बोललात की तेच निवडून येतील इकडे, तर मला सांगा की त्यांच्या बरोबर अपोजिशन मध्ये अजून एक उमेदवार उभे आहेत, तर त्या गोष्टीला लोक कसे बघतात? म्हणजे ते येत नाही का इकडे जास्त? ते येतात पण त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, आता सरासरी माणसं मराठी बघतात, ते आहेत परभारतीय, गुजराती आहेत. त्यांना आता कोण ओळखतं? आता ते 10-12 गेली वर्ष ओळखायला लागले, 15 वर्ष ओळखायला लागले असेल, पण त्याच्या अगोदर रमेश लटके साहेबांचंच नाव होतं. लोकांचे मत अंधेरी पूर्व मध्ये लोकांचे मत कोणाला? मुर्जी काका पटेल. का तुम्हाला असं का वाटतं? कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आमच्या विभागात आणि करतच राहणार ते. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येते? मुर्जी काका पटेल. का तुम्हाला असं का वाटतं? का म्हणजे त्यांनी आमच्याकडे भरपूर काय केलेलं आहे. एक विशेष काम सांगाल जे तुम्ही तुमच्या कामात म्हणजे ते आले धावून म्हणजे भरपूर आलेत ते. म्हणजे आमच्या एरियामध्ये जेव्हा हे नव्हते, लाईटी वगैरे नव्हत्या, तर त्यांनी आम्हाला करून दिलेले आहेत. आणि तसंच हे माणूस आजारी पडला तर ते लगेच येतात धावून आणि मदत करतात. नक्की या टायमिंगला ते निवडून आले तर पुढचे 5 वर्ष तुम्ही काय अपेक्षा कराल डेव्हलपमेंट मध्ये? काकांनी सरळ सांगितलं हा एरिया म्हणजे माझाच एरिया आहे, मालपाडोंगरी म्हणजे माझीच आहे आणि तुम्ही सांगाल ते मी काम करेन. प्रत्येक करून लोकांना रोजगार या इंडस्ट्रीमध्ये तिथे देणार. अंधेरीमध्ये आवाज कोणाचा? शिवसेनेचा, मशालचा आवाज अंधेरीमध्ये. कोणाचा? आता ऋतुजा लटके आहे, पण पहिला सुरुवातीपासून आमच्या इथे शिवसेना रमेश लटके साहेबांची आहे, शाखा प्रमुख झाल्यापासून. मग काय वाटतं लाडकी बहीण योजना जी निघाली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजना फक्त लोकांची दिशाभूल आहे. अडाणी महिला आहेत त्या माझ्या दादाने दिल्या, भावाने दिल्या बोलतात आहे, पण लाडकी बहीण योजना चालू केल्याने सगळीच महागाई वाढवली. या लोकांना कोणाला समजतच नाही. किलो मागे 20-20 रुपये वाढले, तेलावर वगैरे, सिलेंडर सगळ्यावर. उपयोग काहीच नाही त्याचा. आणि ही योजना काय आता इलेक्शन पर्यंतच असणार. निवडून आल्या ऋतुजाजी आमदार निवडून आल्या तर काय तुम्ही बदल या एरियात तुम्हाला असं वाटतं की अपेक्षा कराल तुम्ही? तसं बदल करण्याची सगळं लटके साहेबांनी केलेलंच आहे. बदल करण्याची गरज नाही आहे, फक्त थोडीशी पाण्याची सुविधा करावी. आणि बिल्डिंगचं काय नागरला सेट देईल तेव्हा, ते काय कोणाच्या कुठच्याच नेत्याच्या हातात नाही, त्यामुळे ती अपेक्षा आम्ही करू शकत नाही. अंधेरी पूर्व मध्ये कोण निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये आजपर्यंत या ठिकाणचे दिवंगत आमदार श्री रमेश लटके हे 2 वेळा आमदार झाले होते. तत्पूर्वी त्यांनी 3 वेळा नगरसेवक पद या ठिकाणी भूषवलं होतं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी ऋतुजा रमेश लटके या ठिकाणी पोटनिवडणूक लढल्या होत्या आणि त्या पोटनिवडणुकीत त्यांनी 66,000 मतांनी त्यांनी या मतांनी जिंकल्या होत्या आणि त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु अजून बरीचशी कामं या ठिकाणी करायची आहेत त्यांच्या माध्यमातून. म्हणून अंधेरी विधानसभा क्षेत्र पूर्व क्षेत्रामध्ये ऋतुजा रमेश लटके, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने महाविकास वतीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे अशी जनतेची ठाम मत आहे. अंधेरी पूर्व मध्ये असं म्हणजे बदल काय घडवून आला पाहिजे अंधेरी पूर्व मध्ये? आता तुम्ही बघाल की जसे की रस्ते आहेत किंवा काय पण गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं कितपत बदललं पाहिजे? अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये काही ठिकाणी रस्ते रुंद आहेत, काही ठिकाणी रस्ते मोठे झाले पाहिजेत आणि अंधेरीमध्ये फार मोठा झोपडपट्टी परिसर आहे आणि हा झोपडपट्टी परिसर डेव्हलपमेंट झाला पाहिजे. लोकांना चांगली घरं मिळाली पाहिजे, लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि लोकांना चांगल्या घरामध्ये गेलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मग तुम्हाला असं वाटतं की आता ज्या आमदार आहेत ऋतुजा रमेशजी लटके ते निवडून आले तर ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील असं तुम्हाला वाटतं? मला नक्कीच वाटते, कारण दिवंगत आमदार रमेश लटके यांनी या विभागामध्ये आमच्या शाखेच्या मागे SRA स्कीम राबवली होती, परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे ती स्कीम राहिली. परंतु त्यांनी ठरवलं त्यांच्या पत्नीने पण की झोपडपट्टी परिसरातील लोकांना जाम त्रास होतो, पाणी असून दे, गटार असून दे, शौचालय असून दे, त्यांना मुक्त होऊन चांगल्या घरात जर गेले तर ही झोपडपट्टी आपण पुनर्विकास केला पाहिजे आणि लोक चांगल्या घरात गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अंधेरी पूर्व मध्ये आवाज कोणाचा? ऑफकोर्स मुर्जीकाका पटेल. का तुम्हाला असं का वाटतं? भरपूरशी कामे केलेली आहेत. गणपतीला कोकणात 200-300 गाड्या सोडण्यापासून शिर्डीला 500 गाड्या सोडणं आहे. कोरोनामध्ये जे काम केलेलं आहे, प्रत्येक घराघरात जिथे गॅस सिलेंडर सोडा, ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवलेले आहेत. एका कॉलवर लोकांच्या घरात खिचडी पासून धनधान्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. असा माणूस पाहिजेच आहे. निवडून आले तर पुढचे 5 वर्ष मी काय अपेक्षा कराल? त्यांनी अजून काय डेव्हलपमेंट केली पाहिजे अंधेरी पूर्व मध्ये? बघा, एक काय की तो लोकांचा सपोर्टिव्ह माणूस आहेच. जर तुम्ही डेव्हलपमेंट बद्दल बोलताय तर हाच रस्ता मला वाटते आपल्या पेट्रोल पंप पर्यंत जातोय, हायवेला कनेक्ट करतोय. याचं एक काम बाकी आहे. पंप हाऊस हा पुरा जोगेश्वरी पासून अंधेरी पर्यंत सगळ्यात बिझिएस्ट रोड आहे. त्याचं अर्ध काम बाकी आहे. तो बोगद्याचं काम पण काकांच्याच पुढाकाराने ते पुढे जास्त झालेलं आहे. तो रस्ता मोठा करायचा आहे. SRA डेव्हलपमेंट आहेत, भरपूरशी कामं आहेत जे आम्हाला काकांकडून अपेक्षा आहेत आणि काका नक्की करतील. लोकमत कोणाला? आजचं जे लोकमत आहे ते महाविकास आघाडीलाच आहे. आज तुम्ही बघू शकता, आज जो आपला महाराष्ट्राचा जो कारभार चालू आहे, या महाराष्ट्रात कोण आज कुठे जातोय, कुठून उठून कुठे दुसरीकडे जात आहे, पण लोकांच्या जनतेची ही सगळ्यांची फसवणूक आहे. त्यासाठी आज सगळ्यांनी जनतेने ठरवून दिलंय की महाविकास आघाडीलाच निवडून आणून देऊ आणि सगळ्यांचं चांगलं करून घेऊ. तुम्हाला काय वाटतं इकडे कोण उभे आहेत? आपला अंधेरी पूर्व विधानसभा इथे आपला हा बालेकिल्ला आहे, जिथं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि इथे स्वर्गीय रमेश लटके साहेबांचा जो हा बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्यात आम्ही वर्षानुवर्ष, आज मी वयाच्या 40 वर्षात आलो आहे, तर आम्ही शिवसेनेलाच मतदान करतो आणि स्वर्गीय रमेश लटके यांनी एवढं या विभागात काम केलेलं आहे तर सगळ्या लोकांना माहिती आहे की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. इथे आज लोक दुसऱ्याच्या नावाने बोंबाबोंब करतात आहे की तुम्ही ह्यांना निवडून द्या, त्यांना निवडून द्या, पण आज हक्काच्या मराठी उमेदवार ऋतुजा रमेश लटके या उभ्या आहेत आणि त्यांची जी कामं आहेत ती पूर्ण जनतेला माहिती आहेत. जे उबाटा गटाच्या ऋतुजा रमेश लटके आहेत त्यांची जी कामं आहेत ती पूर्ण या विभागाला माहिती आहेत. त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे की आपण आपला माणूस ओळखा आणि आपल्या माणसालाच मतदान करा. निवडून आल्या ऋतुजा रमेश लटकेजी हे निवडून आल्या तर पुढचे 5 वर्ष तुम्ही काय अपेक्षा कराल? अजून काय डेव्हलपमेंट पाहाल अंधेरीमध्ये? आज अंधेरीमध्ये आज असे काही प्रोजेक्ट आहेत जे SRA चे प्रोजेक्ट आहेत. आज एवढ्या याचिका दाखल झाल्या आहेत, त्या लोकांना घरं नाही आहेत
आणि याचिका दाखल होऊनही ह्यांचं सरकार असताना त्यांना निर्णय देता येत नाही. लोक इथे त्यांच्या आरक्षणाला बसतायत की ह्या याचिका दाखल केल्यात, पण ना कोणाचं सरकारचं लक्ष आहे त्याच्यावर, ना कोणाचं. त्यांच्या नावाने बसतायत विरोधकांच्या, पण त्यांच्यावर कुठचाही आक्षेप घेतला जात नाही, उलट त्यांना तिकीट दिलं जातं. तर आमची हीच अपेक्षा असणार आहे की ह्या जेव्हा स्वतःचं घर एखाद्याचं जातं त्याचं घर तर त्यांना कसं मिळवून देता येईल ही पहिली अपेक्षा असणार आहे. लाडकी बहीण योजना काढली तर त्या जागी महिलांसाठी सुरक्षा ह्याची योजना काढणं जास्त तुम्हाला वाटत नाही इम्पॉर्टंट होतं? आज तुम्ही बघत असाल या सरकारमध्ये जेवढे पहिले अत्याचार होत होते तेवढे आज लाडक्या बहिणींवरती अत्याचार होत आहेत. यासाठी ही लाडकी बहीण तुम्ही आज 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना काढताय, उद्या तुम्ही 2100 रुपये द्याल, 3000 द्याल, सगळं द्याल, पण सुरक्षा कुठे आहे? या सुरक्षेसाठी काहीतरी सरकारने केलं पाहिजे. सरकार त्यासाठी आपल्या मविया सरकारला निवडून देणं खूप गरजेचं आहे. आज सगळ्यांनी लक्षात घ्या की मविया सरकार का यायला पाहिजे आणि आपण भरघोस मताने त्यांना का निवडून दिलं पाहिजे. कुठेतरी आपली लाडकी बहीण ही सुरक्षित राहिली पाहिजे. मग तुम्ही तीच अपेक्षा आमदार ऋतुजा लटकेजी यांच्याकडनं करता की त्यांनी पुढे सुरक्षेबद्दल काही योजना काढल्या पाहिजे? या विभागात ज्या आमदार आहेत ऋतुजा रमेश लटके यांनी सुरक्षितेसाठी विधान भवनात आवाज उठवला पाहिजे आणि महिलांसाठी खास जसं काही आज आपण एक कॉल केला की अँब्युलन्स येते, एक कॉल केला की पोलिसाला लागतो, अशा काही चौक्या उभ्या केल्या पाहिजेत की जिथे महिलेला सुरक्षा मिळाली पाहिजे. आज आपली बहीण, आपली आई, आपली बायको कुठेही घरातून बाहेर पडताना तिला असं वाटलं नाही पाहिजे हा माझा महाराष्ट्र आहे, हे पाकिस्तान नाही आहे, हा माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात घरातून बहिणीला निघताना कुठलीही भीती नाही वाटली पाहिजे. त्यासाठी आम्ही त्याच अपेक्षा अशाच ऋतुजा रमेश लटके आहेत त्यांच्याकडून, अशा सगळ्या लोकांकडून हीच अपेक्षा आहे की मविया सरकारमध्ये त्यांनी असा आवाज उठवून काहीतरी आपल्या भगिनींसाठी केलं पाहिजे. आज आपण पाहिलं अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदारांचा आवाज कुणाच्या बाजूने आहे. लोकनिर्धार न्यूज साठी मी ऐश्वर्या अटवार, कॅमेरामॅन नीरज मिस्त्री.